नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन ठिकाणी आलो आहोत। या सुंदर ठिकाणी आपण याच्यासाठी आलो की माझा मुलगा जो साई आहे याला पैठणी कशी विणली जाते त्याचा हातमाग बघायचा आहे। हे बघण्यासाठी आपण इथं आलो आहोत। तर हे काम कसं चालतं याच्यावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। दुसऱ्या मुलांना पण हा फायदा होऊ शकतो, लहान मुलांना, कारण पैठणी कशी निर्माण होते किंवा विणली जाते यावर आपण थोडक्यात माहिती घेऊया। याचं नाव विशाल आहे, तो माझा भाचा आहे। हे काम तो करत असतो आणि हे करत असताना तो प्रत्यक्ष पैठणी कशी विणली जाते ते थोडक्यात सांगणार आहे। तर तो साईला माहिती देत आहे। तर विशाल, या पैठणीविषयी हा जो धागा बांधलेला आहे पैठणी विणायसाठी, तर त्याचं काही असं विशिष्ट नाव आहे का, काय म्हणतात त्याला? तर साईला माहिती दे। साई समजून घेत आहे। तर साईला थोडक्यात माहिती सांग। हां, या धाग्याला काही नाव आहे का? याला उगी म्हणतात। हां, साईला सांग, साईला। याला उगी म्हणतात बरं का। आणि हे जे बसवलेले समोर याला काही नाव आहे का? कोणत्याला? ये सपोर्ट। काही नाही म्हणतात, सपोर्ट राहते। सपोर्ट म्हणून याला हे साहित्य लावलेलं आहे, बरोबर आहे। आणि या सगळ्या संचाला काय म्हणतात? याला पैठणी हातमाग म्हणतात। पैठणी हातमाग। तर साई, अजून काही विचारायचं का तुला? नाही ना? समजलं काही काय काय आहे? तर सुंदर असा हातमाग आहे। आणि पण जी कार्यक्रमाला आता दिवाळी जवळ येत आहे, दिवाळीला आपण आनंदाने पैठणी खरेदी करतात महिला आणि आनंद घेतात। तर हा सुंदर हातमाग अशापासून, एक झिरोपासून पैठणीला एक हिरो बनण्याचं रूप दिलं जातं। तर अशा पद्धतीने आपण आज साईला हा हातमाग दाखवण्यासाठी आपण इथं आणलं होतं। तर आज समजून घेतलं आणि एक सुंदर पद्धतीने साईला पण हे माहीत व्हावं की पैठणी कशी तयार होते, तर आज आपण समजून घेतलं। तर एक पैठणी बनवण्यासाठी विशाल किती दिवस लागतात रे? 2 महिने। 2 महिने। आणि दररोज किती तास काम करावं लागतं याच्यावर? 6 ते 7 तास। 6 ते 7 तास याच्यावर काम करतात, खूप मेहनत करतात हे कामगार, आणि सुंदर अशी पैठणी आपल्यापर्यंत पोचवतात। त्याच्यामुळं त्यांचे अभिनंदन। आणि साईला ही पैठणी आज कशी बनली जाते त्याचं हे हातमाग छोटंसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला। तर आपण देखील आपल्या मुलांना अशा नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांची जी समजून घेण्याची शक्ती आहे तिचा विकास करण्यास मदत होईल नक्कीच। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।